हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण जो आपला BSc थर्ड इयरचा पूर्ण पोर्शन आहे त्यामध्ये आपला इम्युनॉलॉजी हा सुद्धा एक पेपर आहे. आत्तापर्यंत आपण डेव्हलपमेंटल बायोलॉजी हा पेपर घेत होतो. तर डेव्हलपमेंटल बायोलॉजी आपला पेपर हा कंप्लीट झालेला आहे. त्यामध्ये आपण बरेच गोष्टी स्टडी केलेत. दॅट इज प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन किंवा गॅमेटोजेनेसिस किंवा क्लिवेज फॉर्मेशन, ब्लास्टुला, गॅस्ट्रोला ही प्रोसेस पाहिलेत. त्याच्याबरोबर आपण चिक एम्ब्रिओची डेव्हलपमेंट इन डिटेल पाहिलेली आहे. म्हणजे त्यापासून फर्टिलायझेशन प्रोसेस अप टू द ऑर्गेनोजेनेसिस म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट, हार्ट डेव्हलपमेंट या बऱ्याच पॉईंट्स पाहिलेले आहेत. तर त्यानंतर ना आपण लेट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये प्लासेंटा आणि इम्प्लांटेशन ह्या प्रोसेस सुद्धा इन डिटेल पाहिलेल्या आहेत. तुम्हाला मी सांगून ठेवलेलं आहे, जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ते पूर्ण पेपर बघा, PPT बघा, आणि जर काही शंका असेल तर तुम्ही मला, किंवा तुम्हाला अजून काय त्याच्याबद्दल पाहिजे असेल, नोट्स म्हणा किंवा हे ते, तर तुम्ही मला ते पूर्ण व्हिडिओ बघायचे आहेत. आणि बघितल्यानंतर ना जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला ते मेसेज लिहून पाठवायचे आहेत. तर आत्ता जे लेक्चर आपण स्टार्ट करतोय किंवा इथून पुढचे जे आपले लेक्चर्स असणार आहेत, दीज आर टोटली रिलेटेड ऑन द इम्युनॉलॉजी पेपर. आता अशा पद्धतीचा पेपर तुम्हाला कुठेही गेलेला नाही आहे. म्हणजे फर्स्ट तुम्ही जेव्हापासून तुम्ही बायोलॉजी स्टडी करताय तेव्हापासून तुम्हाला ह्यातला बराच स्टडी कुठंच गेलेला नाही आहे. त्यामुळं जसं डेव्हलपमेंटल बायोलॉजी तुमच्यासाठी नवीन होता तसंच तुम्हाला इम्युनॉलॉजी हा पेपर सुद्धा नवीन आहे. आत्ताची जी तुम्हाला स्क्रीन दिसते त्याच्यामध्ये युनिट 1 to युनिट 4 हे 4 महत्त्वाचे युनिट्स आहेत. या युनिटमध्येच आपले काय आहेत की इम्युनॉलॉजी पेपर पूर्ण डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. त्यामधला पहिला युनिट जो आहे, मी मुद्दाम इथं घेतलेला आहे, युनिट 1, देर इज अ प्रेझेन्स ऑफ ओव्हरव्ह्यू ऑफ द इम्युन सिस्टीम, इंट्रोडक्शन ऑफ बेसिक कन्सेप्ट इन इम्युनॉलॉजी आणि प्रिन्सिपल्स ऑफ इनेट अँड ॲडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम. तर जसं गेल्या सेममध्ये आपल्याला कोरोनामुळं बरेच पोर्शन आपला एक जवळजवळ 20% पोर्शन डिलीट केलेला आहे, तसं सेम आता ह्या सेमिस्टरमध्ये सुद्धा 20% डिलीट केलेला आहे. जो आपण डेव्हलपमेंटल बायोलॉजी स्टडी करत होतो त्यामध्ये जी फ्रॉग डेव्हलपमेंट इन डिटेल होती ती थोडीशी, त्यातला तो युनिट जो आहे तो पूर्ण डिलीट केलेला होता, आपण पाहिलेला आहे. तसं सेम आत्ताचा पेपर जो इम्युनॉलॉजीचा पेपर आहे त्यामध्ये जो युनिट 1 पहिला जो आहे, जो मी रेड कलरनं दाखवलेला आहे तर हा पूर्ण पेपर काय केलेला आहे, पूर्ण युनिट जो आहे तो वगळण्यात आलेला आहे, म्हणजे एक्सक्लूड केलेला आहे. तुम्हाला पोर्शनला हा पॉईंट नसणार आहे. पण मी सांगते तुम्हाला की इम्युनॉलॉजी हा पूर्ण पेपरमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला इम्युन सिस्टीम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे पूर्ण जसं जसं मी पोर्शन पुढे घेईन तसं या संदर्भात तुमची कन्सेप्ट थोडेसे क्लिअर होतील. तर हा पहिला युनिट आपल्याला स्टडीसाठी नाही आहे. त्यानंतर ना सेकंड युनिट आहे सेल्स अँड ऑर्गन्स ऑफ अ ह्युमन सिस्टीम. हा एक आहे, इथूनच आपण काय करणार आहे, शिकवायला चालू करणार आहे. आणि जेव्हा आपले हे सगळे पॉईंट्स संपतील शिकवून तेव्हा आपला पोर्शन सुद्धा कम्प्लीट होईल. म्हणजे माझ्याकडे जे 2 पेपर आहेत शिकवायला, डेव्हलपमेंट बायोलॉजी आणि इम्युनॉलॉजी, हे दोन्हीही माझ्याकडनं सिलेबस कम्प्लीट होईल. उरलेले 2 असतील ते तुमचे सर घेणार आहेत. ठीक आहे. तर सेल अँड ऑर्गन्स ऑफ इम्युन सिस्टीम हा आजपासून हे लेक्चर घेणार आहे. त्यानंतर ना अँटीजेन्सचा युनिट आहे, 2 प्रकारचे अँटीजेन्सचा स्टडी आहे. आणि त्यानंतरचा बीट आहे दॅट इज अ इम्युनोग्लोबिन्स, वी कॉल्ड इट इज ऑल्सो अँटीबॉडीज. तर अशा पद्धतीचा काहीसा पेपर आपल्याला आहे. पहिला युनिट पूर्ण डिलीट केलेला आहे, तुमच्या स्टडीसाठी नाही आहे, पोर्शनमध्ये आहे, पण तुम्हाला मात्र युनिट 2 पासून स्टडी करायचा आहे. त्यामुळं आपण जो स्टार्ट करतोय तो म्हणजे युनिट 2 मध्ये. आता युनिट 2 मध्ये काय आहे बघा. फर्स्ट देर इज अ होमिओस्टॅटिक हेमॅटोपोएसिस. ओके, दिस इज फर्स्ट वन. सेकंड वन इज सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीममध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेल्स येतात त्याचा स्टडी आहे. त्यानंतर थर्ड आहे ऑर्गन्स ऑफ इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीमशी रिलेटेड आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले ऑर्गन आहेत आणि त्यामध्ये परत प्रकार आहे प्रायमरी, सेकंडरी, लिम्फॉइड ऑर्गन्स एक्सेट्रा. तर कुठल्या प्रकारचे ऑर्गन्स इम्युन सिस्टीममध्ये काम करतात. आणि 4 पार्ट आहे दॅट इज अ इम्युन रिस्पॉन्सेस, वी कॉल इट एज अ ह्युमोरल अँड सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम. ओके. तर पहिल्यांदा मला सांगायचं आहे तुम्हाला की आता सध्या जो कोरोना पिरियड चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता वॅक्सिनेशन प्रोसेस जी चालू आहे त्या वॅक्सिनेशनमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा रोल करतो दॅट इज आवर इम्युन पॉवर. इम्युन पॉवरचा अर्थ म्हणजे काय, आपली बॉडी जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असते आणि
पासून काय होतं, जे व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन होतं. तर हे प्रोटेक्शन होत असताना आपल्या बॉडीमध्ये काय मेकॅनिझम्स होतात, कुठल्या प्रकारच्या सेल्स या गोष्टी सगळ्या करत असतात, तर अशा पद्धतीचा स्टडी आपण बघणार आहे. अगदी लहानपणापासून म्हणजे जन्मल्यापासून आपण वेगवेगळे वॅक्सिनेशन घेतो, बरोबर, वॅक्सिन्स घेतो. तर या वॅक्सिनमध्ये काय असतं, एक टिपिकल प्रकारचा डोस असतो आणि ज्याच्यामुळे आपली बॉडी रिस्पॉन्स करते. ते कुठले ऑर्गन्स आहेत, कुठले सेल्स आहे, हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये इथून पुढच्या पूर्ण पेपरमध्ये बघणार आहे. तर इम्युनॉलॉजी हा पेपर जो आहे तो आत्ता म्हणा किंवा तुमच्या दृष्टीनं स्टडी पर्पज म्हणा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आत्तापर्यंतच्या सिलेबसमध्ये इम्युनॉलॉजी हा पेपर आम्ही MSc लेवलला शिकवत होतो, पण तुम्हाला मात्र त्यांनी BSc लेवलला घातले. चांगली गोष्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा इम्युन सिस्टीममध्ये स्टडी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण आत्ताचं जे पहिलं लेक्चर आहे, सेल्स अँड ऑर्गन्स ऑफ इम्युन सिस्टीम, आपल्या ज्या बॉडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कुठल्या पेशी लागतात, कुठले सेल्स लागतात, कुठले टिश्यू कुठं आहेत आणि ते कसे काम करतात, हे सगळ्या गोष्टी इन डिटेल आपण बघणार आहोत. पण पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तुम्हाला इंट्रोडक्टरी हा पेपर आहे, म्हणजे जे तुम्हाला आत्ता स्टडीला आहे ते त्याचा थोडका भाग आहे, अतिशय थोडका भाग आहे. तुम्ही जेव्हा MScला जाल किंवा त्याच्या पुढचा स्टडी करायला जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याचे मेकॅनिझम्स, त्याची काम करायची पद्धत कशी आहे. म्हणून सांगते, आत्ता तुम्हाला जो स्टडी आहे फक्त त्याचे ऑर्गन्स, सेल्स, अशा म्हणजे महत्त्वाचे कुठले कुठले पार्ट्स आहेत इम्युन सिस्टीममध्ये की ते काम करतात, हेच आपल्याला ह्या पूर्ण युनिट पेपरमध्ये थोडक्यात बघायचं आहे. आणि आत्ताच्या युनिटमध्ये आपण काय करणार आहे, हिमॅटोपोयसिस हा पहिला युनिट आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तर हिमॅटोपोयसिस, तुम्हाला इथे एक डायग्राम समोर बघायला मिळेल, ही फ्लो चार्ट तुम्ही वहीमध्ये हा ड्रॉ करायचा आहे. ह्या फ्लो चार्ट हिमॅटोपोयसिसच्या रिलेटेड फार महत्त्वाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे हिमॅटोपोयसिस, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स किंवा ब्लड सेल्समध्ये आपण दोन प्रकारच्या सेल्स बघतो, व्हाईट ब्लड सेल्स आणि RBCs. तर हे तयार करण्यासाठीची जे सायकल आहे किंवा एका सेलपासून दुसरी सेलपासून तिसरी सेल्स, हे सेल्स कशा तयार होतात त्याच्या संदर्भातची ही डायग्राम आहे. त्यामुळे ही डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये लिहायलाच पाहिजे. तुम्ही ही डायग्राम काढणार आहात. त्यानंतर ना आपण फर्स्ट स्टार्ट करूया, दॅट इज अ इंट्रोडक्शन बेस्ड ऑन इम्युनॉलॉजी ऑर वी कॉल इट इज अ हिमॅटोपोयसिस. फर्स्ट पॉइंट, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स दॅट इज RBCs and WBCs and platelets is called as a hematopoiesis. हिमॅटोपोयसिस फिलिंग द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं. तर माहिती असू द्या की आपल्या बॉडीमध्ये थोडक्यात ब्लड सेल्स तयार करण्याची जी प्रोसेस आहे ह्याला आपण हिमॅटोपोयसिस म्हणतात. आता तुम्ही म्हणणार आपण इम्युनॉलॉजी स्टडी करायला लागलोय, तर इम्युनॉलॉजीचा आणि ब्लडचा काय महत्वाचा आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजेत की आपल्या बॉडीत WBCs आहेत आणि जे बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील त्याला मारण्यासाठी मदत करतात. म्हणून ह्या सेल्स कशा तयार होतात त्याच्याच रिलेटेड पूर्ण आपली इम्युन सिस्टीम आहे, आपली इम्युन पॉवर आहे आणि म्हणून आपल्याला हिमॅटोपोयसिस सुद्धा स्टडी करायचं आहे. सो RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स हे तीन ज्या गोष्टी आहेत जिथं तयार होतात, जी प्रोसेस आहे फॉर्मेशन, ह्या तिन्ही प्रोसेस हे नाही आहे, साध्या सेल्स नाही आहेत, हे कन्व्हर्जन होऊन तयार झालेले स्ट्रक्चर्स आहेत. RBCs म्हणा, WBCs किंवा प्लेटलेट. तर हे कसे तयार होतात, ही तयार होण्याची प्रोसेस म्हणजेच हिमॅटोपोयसिस. अँड अ साइट्स वेअर इट ऑकर्स आर नोन ॲज अ हिमॅटोपोएटिक टिश्यू ऑर ऑर्गन्स. आपल्या बॉडीमध्ये ब्लड सेल्स कुठं तयार होतात, तर बोन मॅरोमध्ये, लिव्हरमध्ये आणि स्प्लीनमध्ये. त्यामुळे हे 3 ऑर्गन तुम्हाला माहीतच पाहिजे, फिलिंग द ब्लँकसाठी महत्त्वाचं आहे. बोन मॅरो म्हणजे आपला मज्जारुजू जो आपल्या हाडांच्या आतल्या बाजूला असतो. लिव्हर तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि स्प्लीन एक छोटासा भाग आहे जो आपण ऑर्गन स्टडी करणार आहे, त्यामध्ये आपण तो इन डिटेल बघणार आहे. तर बोन मॅरो, लिव्हर आणि स्प्लीन हे 3 महत्त्वाचे ऑर्गन आहेत हिमॅटोपोयसिस किंवा WBCs तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये. सेल रिस्पॉन्सिबल टू डू द फंक्शन ऑफ हिमॅटोपोयसिस आर फर्स्ट सीन इन अ yolk sac of embryo in a 3rd week of embryonic development and these cells are known as a hematopoietic stem cells. आता आपल्या बॉडीमध्ये ठीक आहे सेल्स आहेत, WBCs, RBCs ह्या सगळ्या ऑलरेडी तयार होण्याची प्रोसेस माहिती आहे त्याला, त्यामुळे बोन मॅरोपासून ते स्ट्रक्चर्स तयार व्हायला आपोआप त्यांचं काम करत असतात. पण जेव्हा एखादा इंडिव्हिज्युअल रेस्पिरेशन करत असतो किंवा RBCs तयार करत असतो, इन द सेन्स आपली बॉडी जी नवीन एखादी बॉडी आहे, म्हणजे ह्युमन बिईंग
छोटा जे बेबी असतं किंवा फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे दोन हे असतात गॅमेट्स असतात, हे एकत्र आल्यानंतर जेव्हा एम्ब्रिओ तयार व्हायला लागतो, एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला लागतो, तर कुठल्या स्टेजपर्यंत आल्यानंतर हे सेल्स हिमॅटोपोयसिस म्हणजे ब्लड सेल्स तयार करायला चालू करतात. कारण की पहिल्या फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये काय तिथं ब्लड वगैरे काय प्रकार नसतो. ठीक आहे, ते सेल नरिशमेंट जे घेत असतात ते सेल टू सेल घेत असतात, म्हणजे तिथं काय ब्लड कॅपिलर वगैरे हा पार्ट नसतो. पण जेव्हा डेव्हलपमेंट पुढच्या स्टेजला जाईल, जसं हार्ट तयार होईल तर हार्टला पंपिंग करण्यासाठी ब्लड पाहिजे, ब्लड पासून ते नरिशमेंट घेत असतात. तर जवळजवळ साधारण 3rd वीक पासून काय होतं, हा एम्ब्रिओ जो आहे हिमॅटोपोयसिस प्रोसेस स्टार्ट करायला मदत करतं. हेही फिलिंग द ब्लँकसाठी तुम्हाला महत्वाचं आहे. आणि ज्या सेल्स हिमॅटोपोयसिस करतात ज्या स्टेम सेल्स ब्लड सेल्स तयार करतात, अशा सेल्सना आपण हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स म्हणतो. The stem cells which form the blood cells in that RBCs, WBCs and platelets are present, these cells we called it as a hematopoietic stem cells. आता स्टेम सेल्स म्हणजे काय, आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये, याच्या अगोदरच्या सेमिस्टरमध्ये स्टेम सेल्स इन डिटेल बघितलेलं आहे मुलांनो. बघा, तुम्हाला सिलेबसमध्ये मिस शिकवलेलं आहे, तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्या बॉडीमध्ये सगळ्या सेल्स तयार करण्याची स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. म्हणजे अडल्ट स्टेम सेल्स वेगळे आहेत, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स वेगळे आहेत. एम्ब्रियॉनिक स्टेम सेलमध्ये काय कंडिशन असते की एका सेलपासून सगळ्या सेल्स तयार करण्याची कपॅसिटी त्यांच्यामध्ये असते, पण आपल्यामध्ये मात्र त्या स्टेम सेलवरती रेस्ट्रिक्शन्स येतात आणि ठराविक प्रकारचे सेल्स एक सेल तयार करू शकते. तर स्टेम सेलचा अर्थ काय की एखाद्या सेलचा अशी कपॅसिटी असते की ती कुठलीही सेल तयार करू शकेल. म्हणजे आरबीसी असेल, बोन सेल, आता आरबीसीचं काम वेगळं आहे, बोन सेलचं काम वेगळं आहे, त्यामुळे ह्या सेल्स वेगवेगळ्या आहेत. फॅट सेल, त्याचं फॅट स्टोअर करून ठेवायचं काम आहे, त्याचं काम वेगळं आहे. मसल सेल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचं काम आहे. गॅमेट फॉर्मेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की हाफ गॅमेट लागतो. मग इम्युन सेल्स आहे जे आपल्या बॉडीला प्रोटेक्शन करायसाठी काम करतात. इपिथेलियम सेल्स सुद्धा प्रोटेक्शन करायचं काम करतात. नर्वस सेल्स आहेत ते इम्पल्स कॅरी करायचे. हे टोटल सगळ्या सेल्स आहेत, ह्याच्यापेक्षा पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्या बॉडीत असतात. आणि या सगळ्या सेल्स तयार करण्यासाठी जी सुरुवातीची सेल असते दॅट इज अ स्टेम सेल. स्टेम सेल म्हणजे आपण मूळ पेशी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सेल्स कॅपेबल ऑफ असिमेट्रिकली डिवाइडिंग वन ग्रुप ऑफ सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ well differentiated products and another group of cell is responsible to maintain the original population if same cell and shows a character called as a self renewation stem cell. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की एखादी स्टेम सेल आपल्या बॉडीमध्ये असते तर ती काय करते. समजा एक्झाम्पल आपलं लिव्हर आहे, लिव्हरमध्ये आपली नॉर्मल बॉडीज मधले जे लिव्हर आहे ते लिव्हर सुद्धा रिन्यू होत असतं, म्हणजे त्यातल्या सेल्स आहेत ते रिन्यू होत असतात. मग त्या कशा होणार, तर तिथं ज्या सेल्स असतात त्या सेल्स एकदा त्या मेल्यानंतर काय होतात, त्या निघून जातात तिथनं आणि त्या नवीन प्रकारच्या सेल्स तयार होतात. तर त्या कुठून होणार आहेत, तर तिथं असतात दॅट इज अ इम्युन सेल्स. आता जो लिव्हर सेल्स आणि ह्या लिव्हर सेल्स ज्या आहेत त्या कशा तयार होणार आहेत, तर तिथं हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स सुद्धा तिथं काही प्रमाणात प्रेझेंट असतात. आता ह्या सेल्स काय करतात, तर तिथं काय करतात की एक लेअर प्रेझेंट असतो स्टेम सेलचा आणि ह्या स्टेम सेल्स काय करतात की तुम्हाला माहिती आहे की एका सेल पासून डिवायडेशन झालं की 2 सेल तयार होतात, राईट. मग 2 सेल तयार होत असताना त्यातली एक सेल ॲज अ स्टेम सेल होते आणि त्यातली दुसरी सेल आहे ती डिफरन्शिएटेड सेल होते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर लिव्हर आहे आणि त्याला लिव्हरचं काम करायची सेल तयार करायची असेल तर स्टेम सेल लिव्हर सेलचं काम करत नाही, स्टेम सेल हे स्टेम सेलचंच काम करते. ठीक आहे, म्हणजे मूळ पेशी त्याच्यात काही बदल न करता ती मूळ पेशी म्हणून काम करते. त्याच्यापासून जेव्हा 2 सेल्स तयार होतील तेव्हा त्यातली एक सेल मूळ पेशी म्हणून काम करेल आणि दुसरी पेशी म्हणून ती फंक्शनल म्हणजे जे लिव्हरचं काम आहे ते लिव्हरचं काम करेल. अशा पद्धतीचं डिफरन्शिएशन तुम्हाला स्टेम सेलमध्ये झालेलं बघायला मिळेल. आता हिमॅटोपोएटिक स्टेम सेलमध्ये काय काय असतात किंवा कसं कसं ते काम करतात ते आपण बघूया इन डिटेल. हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स ऑल्सो टेकन ओरिजिन इन अ मेझोडर्म ऑफ एओर्टा, मेझोडर्म ऑफ गोनॅड्स, मेझोडर्म ऑफ मेझोनेफ्रॉन्स. आता ज्या वेळेपासून आपल्या बॉडीमध्ये ब्लड सेल्स तयार होतात म्हणजे 3rd वीक ऑफ प्रेग्नन्सी, साधारण तिथून आपल्या बॉडीमध्ये स्टेम सेल्स हिमॅटोपोएटिक म्हणजे ब्लड तयार करणाऱ्या सेल्स तयार व्हायला चालू होतात. पण या कुठं कुठं असू शकतात. मेझोडर्म ऑफ एओर्टा म्हणजे धमनी आहे, म्हणजे व्हेन्स आर्टरीज आपण म्हणतो त्याच्याशी रिलेटेड. मेझोडर्म ऑफ गोनॅड्स म्हणजे
जे आपले रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत डेव्हलपमेंटचे तिथल्या मेझोडर्ममध्ये सुद्धा हिमोपॅथिक स्टेम सेल्स असतात. ऑल्सो मेझोडर्म ऑफ मेझोनेफ्रॉन्स म्हणजे किडनी तयार करणाऱ्या ज्या सेल्स आहेत तिथं सुद्धा हिमॅटोपॅथिक स्टेम सेल्सच्या ओरिजिन किंवा तिथं ओरिजिनल स्ट्रक्चर सेल्स प्रेझेंट असतात. हिमॅटोपॅथिक स्टेम सेल्स प्रेझेंट इन अ योक सॅक मायग्रेट टू अदर पार्ट्स लाईक लिव्हर, स्प्लीन अँड बोन मॅरो. आता मगाशीच ही 3 नावं गेलेली, परत ही 3 नावं विसरायचंच नाहीये. तर हिमोपॅथिक स्टेम सेल्स काय आहेत, योक सॅक पासून लिव्हरकडे, स्प्लीनकडे हे पास होतात. ओके, मायग्रेट करतात. आता पहिल्यांदा जेव्हा डेव्हलपमेंट होत असते म्हणजे एम्ब्रिओलॉजिक कंडिशनमध्ये, तर तिथं पहिल्यांदा योक असतो आणि योक पासून ब्लड कॅपिलरीज तयार करायचे असतात किंवा ब्लड सेल्स तयार करायचे असतात. त्यामुळे त्यांच्या स्टेम सेल्स काय करतात, नरिशमेंट म्हणून योक सॅकमधून न्यूट्रिएंट घेत असतात किंवा तिथून साधं कन्व्हर्जन करून त्या सेल्स काय करत असतात, हिमॅटोपॅथिक सेल्स तयार करत असतात. पण जेव्हा लिव्हर, स्प्लीन आणि बोन मॅरो तयार होईल तिथून मग हिमॅटोपॅथिक स्टेम सेल्स डिफरन्शिएशन किंवा त्यांचं काम करायला मदत करतात. द हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स प्रेझेंट इन अ योक सॅक ॲट द 3rd वीक ऑफ एम्ब्रियो मायग्रेट टू लिव्हर ॲट अराउंड 3rd month ऑफ अ फिटल लाईफ. साधारण 3ऱ्या महिन्यापासून 3ऱ्या महिन्याच्या डेव्हलपमेंटपर्यंत, आता 9 महिने 9 दिवसाचा जर ड्युरेशन घेतला तर साधारण 3ऱ्या महिन्यापर्यंत त्या हिमॅटोपोएटिक स्टेम सेलची जी डेव्हलपमेंट आहे तर तिथं योक सॅक पासूनचं जे ह्या सेल्स आहेत कुठं, लिव्हरमध्ये जातात आणि हा लिव्हरचं स्ट्रक्चर 3ऱ्या महिन्यापर्यंत त्या बेबीमध्ये लिव्हर तयार झालेलं असतं. सो अराउंड द 3rd month ऑफ एम्ब्रियो द लिव्हर गोज पॉप्युलेटेड विथ these stem cells and become a major organ of a hematopoiesis dominant migration. आता मी काय म्हटलं की आपल्या बॉडीमध्ये ब्लड तयार सुरुवातीला कुठे होतं, तर जेव्हा 3rd वीकची प्रेग्नन्सी असते तिथून साधारण ह्या ब्लड सेल्स तयार व्हायला सुरू होतात. मग तयार होताना त्याचं मॅच्युरेशनचे जशा ह्या 3 प्रकारच्या सेल्स आहेत म्हणजे आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स, ह्या तिन्हीची सुद्धा प्रोसेस म्हणजे मॅच्युरेशन करण्याची प्रोसेस, तयार करण्याची जागा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळी आहे. तर पहिल्यांदा जेव्हा योक सॅक पासून आपल्याला न्यूट्रिएंट किंवा हिमोपॅथिक स्टेम सेल्स मिळत होत्या तिथून त्याचं कन्व्हर्जन नंतर लिव्हरकडे जाते आणि लिव्हर पासून काय होतंय, मग त्यांची डेव्हलपमेंट स्टार्ट होते. आणि ह्या प्रोसेसला म्हणजे 3ऱ्या महिन्यात लिव्हर पासून हे जे स्टेम सेल्स आहेत जे काय करतात की हिमॅटोपोएसिस करतात, प्रोसेस ब्लड सेल्स तयार करण्याचे, ह्याला आपण डॉमिनंट मायग्रेशन म्हणतो. सम हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स ऑल्सो मायग्रेट टू लिम्फ नोड्स, स्प्लीन. जेव्हा लिव्हर तयार झालेलं असतं सायमल्टेनियसली लिम्फ नोड्स आणि स्प्लीन हा सुद्धा ऑर्गन तयार होतात. आता लिम्फ नोड म्हणजे आपण ज्या टॉन्सिल्सच्या गाठी म्हणतो तोंडामध्ये, तशा पद्धतीच्या पूर्ण तुमच्या बॉडीमध्ये ठराविक पार्टमध्ये ह्या अशा नोड्स प्रेझेंट असतात म्हणजे गाठीसारखे शेप प्रेझेंट असतात, त्याला आपण लिम्फ नोड्स म्हणतो. पुढं जेव्हा आपण सेल्स अँड ऑर्गन्स डिटेल स्टडी करणार आहे तेव्हा तुम्हाला हा लिम्फ नोड इन डिटेल समजणार आहे, पण आता फक्त नाव लक्षात ठेवा. तर स्प्लीन आणि लिम्फ नोड ह्या ठिकाणी सुद्धा ह्या हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स काय करतात, मायग्रेट होतात. म्हणजे फक्त लिव्हरमध्येच नाही, लिव्हरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जातात म्हणून त्याला डॉमिनंट मायग्रेशन म्हणतो आपण. आणि स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये कमी प्रमाणात जातात, त्याला आपण मायनर मायग्रेशन म्हणतो. लिव्हर, लिम्फ नोड्स अँड स्प्लीन कंटिन्यू ॲज अ हिमॅटोपोएटिक ऑर्गन्स अंटिल बर्थ. म्हणजे जोपर्यंत त्या बेबीची डेव्हलपमेंट बर्थ होईपर्यंत तिची जी डेव्हलपमेंट असते 9 month 9 days पर्यंतची, तोपर्यंत हे 3 ऑर्गन हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्सचं काम करतात. म्हणजे मायग्रेशन होत राहतं आणि स्टेम सेल्सची प्रोसेस चालू राहते. लिव्हर, लिम्फ नोड्स अँड स्प्लीन कंटिन्यू ॲज अ हिमॅटोपोएटिक ऑर्गन अंटिल बर्थ. बर्थ होईपर्यंतच हे हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स तयार करतात. आफ्टर बर्थ लिव्हर स्टॉप्स इट्स हिमॅटोपोएटिक ॲक्टिव्हिटी बिकॉज अराउंड 4th month ऑफ फिटल लाईफ मायग्रेशन ऑफ स्टेम सेल्स फ्रॉम लिव्हर, लिम्फ नोड्स अँड स्प्लीन टेक्स प्लेस टू द बोन मॅरो. आता आपली बॉडी जेव्हा डेव्हलपमेंट होत असते तर त्यावेळेला बोन म्हणजे हाडं तयार झालेली नसतात आणि बोन तयार न झाल्यामुळं तिथं बोन मॅरोचा काही प्रश्नच नाही. पहिल्यांदा मात्र डेव्हलपमेंट होत असताना जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, वी कॉल्ड इट एज अ लिव्हर, पँक्रियास, किडनी वगैरे, हे पार्ट सुरुवातीला तयार झालेले असतात. त्यामुळं सुरुवातीला योक सॅक पासून हे जे नरिशमेंट आहे किंवा हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स आहेत तयार होण्याची जी कंडिशन आहे हे लिव्हर, स्प्लीन आणि लिम्फ नोड्सला दिली जाते. पण एकदाच तो एम्ब्रिओ पूर्ण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाला म्हणजे आफ्टर बर्थ बऱ्यापैकी होतो, तर ठराविक बॉडी पार्टमध्ये जिथं मोठे मोठे बोन आहेत
त्या ठिकाणी हे हिमॅटोपोएटिक स्टेम सेलचं ओरिजिन तिथं पोहोचलं, म्हणजे तिथं ते स्टेम सेल जातात. 4th मंथपर्यंत बोन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, म्हणजे त्या प्रेग्नंट लेडीमध्ये, त्या बेबीमध्ये 4th मंथ प्रेग्नन्सीमध्ये ते जे बोन्स आहेत ते तयार होतात आणि तिथून हे नरिशमेंट म्हणजे स्टेम सेल्स तिथून मग काय करतात, हिमॅटोपोएटिकच्या सेल्स तयार करायला मदत करतात. सो बोन मॅरो इज अ परमनंट रेसिड्यू फॉर अ हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स. फिलिंग द ब्लँकसाठी महत्वाचं, बोन मॅरो हा जो पार्ट आहे जो अडल्ट जर तुम्ही म्हटलात की हिमॅटोपोएटिक सेल्स अडल्टमध्ये कुठं असतात, डेफिनेटली यू विल टेल द देअर इज अ प्रेझन्स ऑफ बोन मॅरो. वी विल नॉट सीइंग दॅट देअर इज अ प्रेझन्स ऑफ लिव्हर, स्प्लीन ऑर लिम्फ नोड. तिथं नंतर ना बाकीची कामं चालू होतात, ती सुद्धा इम्युनॉलॉजीशी रिलेटेड आहेत ऑर्गन, पण सुरुवातीला तिथं काम होतं, पण आफ्टर बर्थ मात्र बोन मॅरोमध्ये ही प्रोसेस सुरू व्हायला मदत होते. ॲट द टाइम ऑफ बर्थ ऑल हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स आर लिमिटेड टू द बोन मॅरो अँड बोन मॅरो विल बी अ ॲक्टिव्ह. बर्थच्या वेळेला मात्र ह्या सगळे मी आता जे सांगितलं बोन मॅरोमध्ये जे ऑर्गनमध्ये प्रेझेंट होते ते सगळे बोन मॅरोकडे शिफ्ट होतात आणि तो एकमेव असा पार्ट राहतो की जिथून ब्लड सेल्स तयार होण्याची प्रोसेस होते. ॲक्टिव्ह बोन मॅरो इज कॉल्ड अ रेड बोन मॅरो. इनएक्टिव्ह बोन मॅरो वी कॉल्ड इट इज अ येलो बोन मॅरो. म्हणजे बोनमध्ये जो आतला साईडला जो भाग असतो त्याच्यामध्ये 2 पार्ट आपल्याला बघायला मिळतात, दॅट इज अ रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. येलो बोन मॅरो is accumulated with the fat cells, so it is called as a yellow in color. Red bone marrow which is highly vascular and rich in a hematopoietic stem cells. म्हणजे रेड बोन मॅरो हा जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला ब्लड सेल्सचे जे स्टेम सेल्स आहेत ते तिथं तुम्हाला त्याची संख्या तिथं जास्त बघायला मिळेल आणि येलो बोन मॅरोमध्ये तुम्हाला साधारण फॅटचे सेल्स तिथं जास्त बघायला मिळतात. For newborn baby, all bone marrows are red and as age increases, red bone marrow is active only in a membranous bones. जेव्हा एखादा बेबी डेव्हलप होत असतो म्हणजे आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर म्हणजे जेव्हा एखादा बेबी डेव्हलप होतो, बर्थ घेतो, तिथून साधारण पूर्ण बऱ्यापैकी मॅरोमध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जिथं जिथं बोन्स आहेत आणि बोनमध्ये जिथं जिथं बोन मॅरो आहेत त्या ठिकाणी हे ब्लड सेल्स तयार होत असतात. पण जसा जसा तो इंडिव्हिज्युअल अडल्ट होतो तर हे बोन मॅरोची जी पोझिशन आहे ती एक लिमिटेड राहते, म्हणजे त्यांची संख्या कमी होते आणि त्यांची जागा सुद्धा लिमिटेड होते. अप टू द प्युबर्टी almost all bones marrow is red and at age of puberty after puberty hematopoietic stops in large bones and is limited to the axial skeleton. सुरुवातीला म्हणजे प्युबर्टी स्टेजमध्ये साधारण 13-15 टू मिनिमम 18-19 पर्यंत प्युबर्टी स्टेज जेव्हा त्या एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये असते तर वयात येईपर्यंत साधारण हे जे WBCs किंवा RBCs तयार करणाऱ्या सेल्स आहेत ह्या बऱ्यापैकी सगळीकडच्या बोन मॅरोमध्ये प्रेझेंट असते. म्हणजे कुठल्याही बोन घ्या त्याच्यामधल्या बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्स तुम्हाला सापडणार. पण आफ्टर प्युबर्टी मात्र तुम्हाला ह्या सेल्स लिमिटेड ॲक्झियल स्केलेटनमध्येच बघायला मिळेल. म्हणजे आपण म्हणतो हा जो आहे आपला मधला मणका वगैरे हे फक्त तिथंच तुम्हाला बघायला मिळेल. ॲक्झियल स्केलेटन म्हणतो आपण त्याला. इथे एक डायग्राम आहे बघा. म्हणजे बोनचा जर तुम्ही TS घेतला, बोन मॅरोचं एक तुम्ही थिन फिल्म घेतली तर तुम्हाला RBM आणि YBM म्हणजे रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो हा पार्ट बघायला मिळेल. इथं तुमच्या लक्षात येईल की येलो बोन मॅरोमध्ये इथं तुम्हाला फॅट सेल्स बघायला मिळतात. रेड बोन मॅरोमध्ये बोन मॅरोमध्ये रेड म्हणजे ब्लड सेल्स तयार करणारे सेल्स जास्त प्रमाणात असतात. तर अशी काहीशी ती डायग्राम दिसते आपल्याला डोळ्यानं. जर तुम्ही तिचं स्लाइड तयार केलात तर तिची डायग्राम साधारण अशी दिसणार. आता बघा आणखीन पुढं आपण काय बघणार आहोत त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये. इन अ न्यू बॉर्न इफ हिमॅटोपोएसिस इज अ गोइंग ऑन आउटसाइड ऑफ अ बोन मॅरो that is in liver, in a spleen, in a lymph node, it called as extramedullary hematopoiesis. शक्यतो तसं नसतं, पण कधीतरी अशी केस होते की जर प्रॉपर पूर्ण बोन मसून जर डेव्हलपमेंट होत नसेल तर ही हिमॅटोपोएसिस प्रोसेस जी आहे ती लिव्हर, स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये सुद्धा न्यूबॉर्न बेबीमध्ये सुद्धा बघायला मिळते. अशा प्रोसेसला एक्स्ट्रामेड्युलरी हिमॅटोपोएसिस असं नाव दिलेलं आहे. एक्स्ट्रा म्हणजे बोन मॅरो सोडून दुसरीकडे सुद्धा आहे म्हणून त्याला म्हणतात, बाकीचं वेगळं असं काय नाहीये. इफ देअर इज अ नीड ऑफ एक्सेसिव्ह हिमॅटोपोएटिक ऍक्टिव्हिटी, येलो बोन मॅरो हॅज अ कॅपॅसिटी टू बी रिॲक्टिवेटेड अँड कन्व्हर्टेड इन टू रेड बोन मॅरो सीन इन अ सर्व हिमोलायसिस. बऱ्याच याच्यामध्ये आपण म्हणजे रेड बोन मॅरो हे जास्त ऍक्टिव्ह असतात जिथून ब्लड सेल्स तयार होतात म्हणजे नॉर्मली, आणि त्यांची संख्या सुद्धा जास्त असते.
आणि जे येलो बोन मॅरो आहे त्याच्यामध्ये फॅटचं कंटेंट जास्त आहे म्हणून तो येलो आहे, राईट. पण जर समजा रेड बोन मॅरोची मुळातच संख्या कमी असेल तर काय करतात की येलो बोन मॅरो इज ऑल्सो कन्वर्टेड इनटू रेड बोन मॅरो, म्हणजे रेड बोन मॅरो पासून मग हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स तयार व्हायला मदत होते. व्हेन देर इज एक्सेसिव्ह हिमॅटोपोएसिस, रेड बोन मॅरो एक्सपांड्स टू मच इनटू द आउटर बोन टेबल or skull and X-ray outer bone table is not visible and this condition is known as a hair on end appearance. आता समजा एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये जर स्टेम सेल्स, हिमॅटोपोएसिक स्टेम सेल्स जर जास्त प्रमाणात असल्या तर ते काय होतात की जर तुम्ही एखाद्या इंडिव्हिज्युअलचं बोनचं तुम्ही एक्सरे काढलात तर त्यामध्ये तुम्हाला एक छोटे छोटे स्ट्रक्चर्स त्या हेअर लाईक स्ट्रक्चर्स त्या बोनला दिसतात एक्सरे मधून बघितला तर, आणि ते मे बी दुखू शकेल. तर त्यांच्यामध्ये काय होतं की बोन मॅरो सोडून सुद्धा काय असतो हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स ह्या एक्सपांड झालेल्या असतात, त्यांची जागा त्यांनी वाढवून घेतली जाते आणि बोन मॅरो एक्सपांड होतो म्हणून बोन सुद्धा एक्सपांड होतो आणि म्हणून ते तशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या म्हणजे बोन कुठं कुठं साधारण घोट्याजवळ म्हणा किंवा जिथं जिथं आर्टिक्युलेशन असतं दोन बोन्सच्या मध्ये तिथं तुम्हाला साधारण हे असं एक्सरे किंवा असं हेअर लाईक स्ट्रक्चर म्हणजे छोटे छोटे बारीक कण असे वरती आलेले दिसायला लागतील. ते वेगळं काही नाहीये, हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्सच थोड्याशा बाहेर आलेले असतात. बोन मॅरो हॅज रिझर्व फंक्शन व्हेन इन नीड इट कॅन इन्क्रीज इरेथ्रोपोएटिक ऍक्टिव्हिटी इनसिग्निफिकंटली. बऱ्याच वेळा समजा आता ह्या स्टेम सेल्स आहेत, जर समजा स्टेम सेलची संख्या कमी व्हायला लागली नॅचरली, काही अचानक होत असेल तर काय होतं, तर ह्या बोन मॅरो पासून म्हणजे आता मी काय म्हटलं की एका बोन मॅरोच्या सेल्स पासून एक स्टेम सेल आणि एक फंक्शनल सेल म्हणजे मग ते आरबीसी असेल डब्ल्यूबीसी होते. पण जर समजा मुळात बोन मॅरोची संख्या कमी असेल तर एका वेळेला स्टेम सेल काय करतो, स्टेम सेलची संख्या सुद्धा वाढवायला मदत करतो. तर अशा पद्धतीची सुद्धा प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असते. आता इथे एक छानशी डायग्राम आहे बघा, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोसेस ऑफ हिमॅटोपोएसिस. तुम्हाला प्रत्येक म्हणजे इंटरनेटला जर तुम्ही सर्च केलात प्रोसेस ऑफ हिमॅटोपोएसिस तर तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम बघायला मिळतील, म्हणजे तुम्हाला कुठली सुटेबल असेल तुम्ही ती बघू शकताय. सो देअर इज अ प्रेझेन्स ऑफ हिमॅटोपोएटिक स्टेम सेल वरती मेन, ज्याच्यापासून तिन्ही प्रकारच्या सेल्स तयार होतात, प्लेटलेट्स तयार होतात, डब्ल्यूबीसीस तयार होतात आणि आरबीसीस. ब्लड सेल्स तयार करण्याची प्रोसेस सेललाच हिमॅटोपोएटिक स्टेम सेल म्हणतो आणि हे सेल तयार करण्यासाठी आपण हिमॅटोपोएसिस असं नाव त्याला दिलेलं आहे. यामध्ये 3 महत्वाच्या सेल्स आहेत. फर्स्ट वन इज अ लिम्फॉइड स्टेम सेल, देन इज अ मायलॉइड स्टेम सेल्स, देन इरिथ्रॉइड स्टेम सेल्स. ओके, लिम्फॉइड मध्ये बी सेल, टी सेल आणि एनके सेल बघणार आहोत आपण. मायलॉइड मध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, डेंड्रिटिक सेल, मास्ट सेल आणि मॅक्रोफाजेस. बघितल्यावर लक्षात येईल की व्हाईट ब्लड सेल्स थोडक्यात या मायलॉइड स्टेम सेल पासून तयार होतात आणि इरिथ्रॉइड नावानुसारच आहे. देअर इज अ प्रेझेन्स ऑफ अ ब्लड सेल्स, मेगा कॅरिओसाइट्स पासून प्लेटलेट्स आणि दुसरा पार्ट आहे इरिथ्रॉइड पासून आरबीसी सेल्स तयार होतात. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रोसेस आहे. सर हिमॅटोपोएसिस मध्ये तुम्हाला पूर्ण त्या ज्या सगळ्या सेल्स आहेत ज्या तुमच्या बॉडीला प्रोटेक्शन करतात बॅक्टेरिया आणि व्हायरसेस पासून, त्या सगळ्या सेल्स या हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स पासूनच तयार होतात. ठीक आहे, तर इट स्टार्ट्स फ्रॉम अ फर्स्ट जनरेशन ऑफ स्टेम सेल्स कॉल्ड अस प्लुरिपोटंट स्टेम सेल. साधारण तुम्ही फर्स्ट ह्याच्या वेळेला जेव्हा आपण ह्याचं स्टेम सेलचं पोर्शन बघितला पहिल्या सेमिस्टरमध्ये, तिथं लक्षात आलं असेल की तुमच्या स्टेम सेल्समध्ये आपण प्लुरिपोटंट स्टेम सेल असा पॉईंट पाहिलेला आहे. प्लुरिपोटंट म्हणजे एका सेलपासून बऱ्यापैकी, सगळ्या नाही पण बऱ्यापैकी जादा प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपण तयार करतो. अशा स्टेम सेलला आपण प्लुरिपोटंट म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स तयार करणे याला आपण प्लुरिपोटंट स्टेम, सगळे नव्हे, pluripotent stem cells असं म्हणतो. And the term pluripotent stem cells refers that they have a potency to convert it into many different types of tissue. म्हणजे त्यांची कॅपॅसिटी असते वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स तयार करायची. Pluripotent stem cells divide into 2 different types of multipotent stem cells. आता pluripotent म्हणजे एकापासून 2च सेल्स तयार होतात, ह्याच्यापासून multipotent stem cells तयार होतात. आता कुठले मल्टीपोटंट आहेत? मल्टीपोटंट स्टेम सेल्स आर सेल्स दॅट हॅव अ कॅपॅसिटी टू सेल्फ रिन्यू by dividing to develop into multiple specialized cells type present in a specific tissue or organ. मगाशी म्हटल्याप्रमाणे की लिव्हर सेलमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं, एक सेल
स्टेम सेलचं काम करते तयार होण्याची, परत त्याच्यापासून जी दुसरी सेल तयार झालेली असते ती स्पेशलाइज्ड म्हणजे त्या लिव्हरचं जे काम असते ती तयार करण्यासाठी मदत होते. द 2 टाइप्स ऑफ मल्टीपोटंट स्टेम सेल्स आर देअर. फर्स्ट वन इज अ कॅन रिलेटेड टू अ लिम्फॉइड सिस्टीम. वी कॉल्ड इट एज कॉमन लिम्फॉइड स्टेम सेल्स. अँड cells which are related to myeloid stem cells known as a common myeloid stem cells. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये फक्त पांढऱ्या पेशीच नाही आहेत की ज्या फक्त त्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेस पासून प्रोटेक्शन करतात आपलं. देर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ लिम्फॉइड स्टेम सेल्स, लिम्फॉइड सेल्स. ह्या सेल्सचा प्रकार आपण पुढे बघणार आहोत इन डिटेल. तर स्टुडंट आता आपण जस्टच काय बघितलंय की इम्युनॉलॉजी पेपर आपण स्टार्ट केलेला आहे. पहिली गोष्ट, इम्युनॉलॉजी पेपरमध्ये काय शंका असेल तर तुम्ही विचारायचं आहे. दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच सेल्स बघितलेल्या आहेत, म्हणजे थोडंसं इंट्रोडक्टरी पर्पज तुम्हाला जरा इम्युनॉलॉजीच्या कन्सेप्टमध्ये मी नेणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, हवं तर 2-3 वेळा बघा, काय काय समजते बघा, शब्दांची नावं बघा, त्याचं काय किती अर्थ समजतो. जर एखादा शब्दाचा अर्थ नाही समजला तर हवं तरी इंटरनेटवरती टाका, तुम्हाला त्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन मिळेल. तरी पण जर नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता, पण क्वेश्चन विचारणं अपेक्षित आहे. तुम्ही क्वेश्चन्स जरूर विचारा. ठीक आहे, ओके. एवढा पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघितल्यानंतर ना रिप्लाय द्या. थँक्यू स्टुडंट.